सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, नाही आम्हासी संबंधू, जरा मरण काही बाधू। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड महत्वपूर्ण असा हा अभंग। या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबारायांनी अध्यात्म क्षेत्रामध्ये नामसाधनेनं भक्ती साधनेनं प्राप्त झालेली स्थिती विशद करून सांगितलेली आहे। महाराज म्हणतात, अवघ जीवन भक्तिमय झाल्यामुळे काय झालं तर आमचं संचित, आमचं प्रारब्ध आणि वर्तमानात जे काही कर्म आम्ही करतोय ते क्रियमान हे अवघ नारायणमय झालेलं आहे। आणि त्यामुळे देहसंबंध संपला। देहसंबंध हा अखेर संचित आणि प्रारब्धामुळे राहतो। अगा कर्मी जय उरावे असं आहे। आणि म्हणून नाही आम्हासी संबंधू, महाराज म्हणतात आता संबंध उरला नाही। मग देहाचा संबंध नाही, तिथे वार्धक्य मृत्यू या अवस्था आल्यास कुठे? महाराज म्हणतात जरा मरण काही बाधू। तसा वारकरी संप्रदाय हा अद्वैत सिद्धांताची मांडणी स्वीकारणारा, वेदांत विचार मानून पुढे चालणारा, त्याच्यामुळे अद्वैत हा तर वारकरी संप्रदायाचा स्थायी भाव आहे। पण कल्पित द्वैत स्वीकारून मी भक्त तू देव ऐसे करी असं संत महात्मे म्हणतायत। पण त्या द्वैतातही देवा तूच आहे आणि अद्वैतात सुद्धा हे द्वैताद्वैत भावे अवघे व्यापी यले देवे। आणि असा हा परमात्मा जो आमचं अवघ जीवन व्यापून राहिलेला आहे, तो हरी, तो आमच्यामध्ये क्रीडा करतोय। जे काही आमच्याकडनं करून घ्यायचंय आता तोच करून घेतोय असं महाराज शेवटी म्हणतायत। विठाला 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 अभंगातील हा सारांश अर्थ आपल्या समोर मांडला। प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला ज्या महान संतांची ही पुण्यतिथी आहे ते परमश्रद्धेय पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य मदन महाराज बिहानी महाराज यांच्या चरणी ही सेवा पांडुरंगाच्या चरणी आपल्याला समर्पित करायची। पूज्य ब्रह्मलीन वैकुंठवासी मदनजी महाराज यांचा हा 25वा पुण्यतिथी सोहळा आहे, ज्याला आपण रौप्य महोत्सव म्हणतो। ज्यांच्या आशीर्वादानं हा सोहळा सुरू आहे ते पूज्य महाराजजी, त्याचप्रमाणे पूज्य भाऊ महाराज आणि महाराष्ट्रातील सकल संतांचे आशीर्वाद, ज्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली आणि विशेष नियोजनातून हा कार्यक्रम, हे देवस्थानही वाटचाल करतंय, आजचा कार्यक्रमही संपन्न होतोय, ते वारकरी संप्रदायातील आमचे मार्गदर्शक अध्वर्यू, अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध ज्यांच्याशी आम्हा सर्वांचे आहेत, असे पूजनीय बबनजी महाराज बहिरवाल। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले आणि आम्हा सर्व महाराष्ट्रभरातील वारकरी संप्रदायिकावर कुटुंबासारखं प्रेम करणारे माजी आमदार आपले दरेकर नाना, या निमित्तानं उपस्थित या कडा परिसर आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बांधव असतील, नोकरदार असतील, अधिकारी असतील, शेतकरी वर्ग असेल, वारकरी मंडळी, भाविक, माता भगिनी, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा हा आनंद आपल्याला सर्वांना अनुभवता येतो, तो चाखता येतो, हा भक्तिरस आपल्याला मिळतो, ती पूजनीय आमची सगळी कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य आणि मृदंगाचार्य मंडळी, आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि या भूमीचंही भूषण असलेले आदरणीय बबनजी महाराज बळे, दुसरे आमचे स्नेही प्रकाशजी महाराज, सांगुणे महाराज, मृदंगाचार्य रघुराज महाराज, दुसरेही आमचे मृदंगाचार्य महाराज,
हार्मोनियम वादनाची सेवा देणारे आमचे दुसरे महाराज, सर्व आदरणीय महाराज मंडळी, टाळकरी मंडळी आणि सर्व उपस्थित श्रोते भक्त भाविक, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आष्टी येथून उपस्थित राहिलेले संत नागेबाबा मल्टीस्टेट बँकेचे मॅनेजर आमचे संदीप भाऊ, आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देणारे आमचे स्नेही आदरणीय शिंदे साहेब, बरीच मंडळी आली आता थोडी ओळखी पाळखीची प्रेमाची. तिसगाव येथून आवर्जून या ठिकाणी आलेले आमचे घनश्यामजी शिंदे, त्यांची सर्व सहकारी मंडळी, ज्यांनी मला मगाशी फोन करून मागील 2-4 वर्षापूर्वी जेवढे अभंग घेतले होते ते सगळे सांगितले, असे हरिभक्तीपरायण संजयजी गाढे. खरं म्हणजे एकाहुनी बळी अशी माणसं आपल्या समाजामध्ये असतात आणि या सगळ्या माणसांमुळे हा वारकरी संप्रदाय शोभिवंत आहे. संजयजी आलेत काय? हा, हे काय समोरच बसले. हा, म्हणजे किती आठवण ठेवायची. त्यांनी मागील 5-6 वर्षाचे सगळे अभंग सांगितले. तुम्ही इथे हा अभंग घेतला होता, त्यांच्या गावी आल्यावर कोणता घेतला होता. मला वाटतं असे बहुतेक श्रोते जर बहुतेक गावात निर्माण झाले तर कीर्तनकारांची जबाबदारी नाना बरीच वाढेल आणि बरंच जबाबदारीनं काम करण्याचं वळण आम्हा सगळ्यांना लागेल. विठाला विठाला या निमित्तानं आपल्या या भागातील आमची सगळी वारकरी संप्रदायाचं मोठं श्रद्धेनं काम करणारी पूजनीय महाराज मंडळी, अभ्यासक, उपासक, खरं म्हणजे या देवस्थानावरती येत असताना आम्हा सर्व मंडळींना नेहमीच आपण आपल्याच घरी चाललोय असा अनुभव नेहमी येतो. कारण आदरणीय महाराजांनी तशा पद्धतीचं एक प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, खरं तर आम्ही सगळेजण त्यांच्यापेक्षा खूप धाकटे आहोत सर्व दृष्टीनं, परंतु सर्वांना सोबत घेऊन चालणारी जी काही मोठ्या मनाची मंडळी असतात त्यामध्ये पूजनीय महाराजांचं काम फार मोठं आहे. या आपल्या आष्टी तालुक्यात असेल, भोवतालच्या सगळ्या तालुक्यांमध्ये असेल, अनेक गावागावांमध्ये सप्ताह उभे करण्यामध्ये त्यांची फार मोठी कष्ट आहेत, परिश्रम आहेत. नुसते सप्ताह नाही तर ते सप्ताह नियोजनबद्ध कसे करावे, भावभक्तीपूर्ण कसे करावे, सर्व सहभागानं कसे करावे, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर साधू संत मंडळी कशी येतील याचाही विचार त्यांनी सातत्यानं सुरुवातीपासून केलेला आपल्याला दिसतो. आणि हे सांभाळून महाराष्ट्रभर स्वतःचंही ज्ञानप्रबोधन महाराष्ट्रभर सातत्यानं ते करतायत. यावर्षी आल्यावर मला फार आनंद या ठिकाणी वाटला की पूर्वी आपण इथे मंडप घालून कीर्तन करायचो, पण इतका मोठा हा सभा मंडप, नाना मी कीर्तनाच्या निमित्तानं जेवढं महाराष्ट्रभर फिरलो एवढा मोठा सभा मंडप मी महाराष्ट्रात कुठेही पाहिलेला नाही. एवढा मोठा सभा मंडप, इतका भव्य दिव्य, सर्व कार्याला उपयोगाला आहे. दिंड्या वगैरे आल्या त्यांना आसरा मिळेल, अन्य कार्यक्रम झाले तेही होतील. आणि सप्ताहाला आता काही पुन्हा वेगळी व्यवस्था करावी लागणारही नाही. तेव्हा अतिशय सुंदर नियोजन या कडा परिसरात, आष्टी तालुक्यात, या भागामध्ये महाराजांच्या द्वारा सुरू आहे. आणि अशा या उत्सवामध्ये आजची सेवा त्यांच्याच सूचनेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे माझ्याकडे आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जो सेवेसाठी घेतलाय तो फार महत्त्वाचा आहे. महाराजांनी या अभंगातून त्यांना प्राप्त झालेली अध्यात्मातली जी उच्च स्थिती आहे, कुठेतरी त्याची अनुभूती या अभंगातून व्यक्त केलेली आहे. हा अनुभव सांगत असताना, या अभंगाकडे पाहताना जगद्गुरु तुकोबारायांचं आध्यात्मिक जीवन किती समृद्ध आहे याची प्रचिती आपल्याला येते. पण त्याचबरोबर मोठी गोष्ट अशी आहे की या अभंगाच्या माध्यमातून साधकांनी परमार्थ कसा व्यापक रीतीनं करावा, अवघं जीवन परमार्थमय कसं व्यापून टाकावं याचं मार्गदर्शन सुद्धा या अभंगातून आपल्या सर्वांना लाभतंय. जगद्गुरु तुकाराम महाराज हे अवघं आयुष्य परमार्थाला वाहून घेतलेले संत होते. यांनी स्वतः सांगितलं, काही माणसं काही कामामध्ये असं वाहून घेतात की बाकीच्या जबाबदारीचं सुद्धा त्यांना भान उरत नाही. समाजामध्ये काही माणसं आहे की जे धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय कामात सहभागीच होत नाही,
काही माणसं अशी आहे, आपला प्रपंच पाहून तीही व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करतात. हा एक दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे की या सेवेसाठी प्रसंगी प्रपंचाची राख रांगोळी झाली तरी चालेल, ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रपंचावर संसारावर तुळशीपत्र ठेवणं म्हणतात. तुकोबारा या पद्धतीनं बाहेर पडलेले संत होते. ते स्वतः म्हणतातही, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी है. महाराज म्हणतात मी संसार जाळून पुढे आलोय. याचा अर्थ त्यांनी जीवनाचं एकच ध्येय ठरवलेलं आहे आणि ते म्हणजे समाजाचं प्रबोधन करणं, स्वतः भक्ती करणं आणि समाजाकडून ती अखंड करून घेणं आणि या भक्ती प्रवाहामध्ये जी जी बाधा असेल ती दूर करणं. महाराजांनी एका वेगळ्या भाषेत ते सांगितलं. महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पुढचा शब्द जास्त महत्वाचा आहे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. महाराज म्हणतात, आता एका ठिकाणी म्हणाले काम नाही झालो पाही रिकामा, आणि इथे म्हणतात हेची आम्हा करणे काम. आता मोठा गमतीचा भाग आहे. मग काम नाही हे खरं का हेची आम्हा करणे काम हे खरं? तर दोन्ही खरं आहे. काम नाही म्हणजे कोणतं काम नाही? ज्ञानेश्वरीत असं म्हटलं, म्हणून ज्ञानिया पुरुखा कर्तव्य करू सरले देखा. म्हणजे चार भक्त जे सांगितले, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आर्तो जिज्ञासूरर्थार्थी ज्ञानीच भरत ऋषभ. पैकी तीन भक्त कशा कशासाठी भक्ती करतात याचं वर्णन माऊलींनी केलं. आर्तो तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजे नि तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. मग चौथियाचे ठाई काहीची करणे नाही, ऐसा भक्तू एकू पाही ज्ञानी आजो. चौथा जो ज्ञानी भक्त आहे, काहीची करणे नाही, आणि या बोधावर जगद्गुरु तुकोबा राय असल्यामुळे ते म्हणतात काम नाही, काम नाही. आता या काम शब्दाचे आमच्या पूजनीय वडीलधाऱ्या कीर्तनकार मंडळींकडनं जे ऐकलं ते सांगतो. काम शब्द जर संस्कृत भाषेतून घेतला तर त्याचा अर्थ होतो प्राप्तव्य, आणि काम शब्द जर मराठी भाषेतून घेतला तर त्याचा अर्थ होतो कर्तव्य. आपण साधारणपणे रोज म्हणत असतो, मी हे काम केलंय, मला ते काम अजून करायचंय. हा मराठी भाषेत काम शब्द ज्या ज्या वेळेला वापरला जातो त्या त्या वेळेला कर्तव्य या अर्थानं, हे काम करायचं म्हणजे हे कर्तव्य आहे. म्हणून काम शब्द जसाच्या तसा संस्कृत आणि मराठीमध्ये बरेच शब्द असे की ते जसेची तसे आहेत, परंतु त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे बरं का. मराठीमध्ये राग शब्दाचा अर्थ होतो क्रोध, आणि संस्कृतमध्ये राग शब्दाचा अर्थ होतो आसक्ती. राग द्वेष वियुक्त आहेस तू, हा श्लोक आपण पहा आणि त्याच्या खालचा अर्थ पहा. ज्या पुष्कळ ठिकाणी राग शब्द आलेला आहे गीतेमध्ये. पाणी शब्द मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो जल, पाणी. पण पाणी शब्द जर संस्कृत मध्ये आला तर त्याचा अर्थ होतो हात, हात. म्हणून भगवंताचं एक नाव काय आहे? चक्रपाणी. काय नाव आहे? का चक्रपाणी म्हणायचं? त्याच्या हातात चक्र आहे म्हणून चक्रपाणी.
विठाला विठाला मला वाटतं मराठी आणि संस्कृत या विषयावरचं असं विश्लेषण या दोन्ही भाषेचे जे खरे विद्वान आहेत ते जास्त करू शकतील. कदाचित याच्यावर प्रबंध सादर करून एखाद्या नव्या विषयावर PhD सुद्धा होऊ शकते. या दोन्ही भाषेतले जे समान शब्द परंतु त्यांचे अर्थ भिन्न आहे, PhD वाले विषय शोधत आम्हाला पुष्कळ करावं वाटते. पण महाराजांचं मागाशी आमचं बोलणं झालं, आता आम्हाला तुम्ही काही करू देत नाही. आम्हाला लोक म्हणतात लग्न लावायला या, कोणी गेलं तिथं भेटायला या, कुठं नारळ फोडायचं आहे नानाला ना आम्हाला सगळ्यांना लोक बसू देत नाही. ते म्हणतात उद्घाटन करायचे नारळ फोडायला या, कुदळ टाकायची कुदळ टाकायला या. काय काम सांगतील काय. आता अर्थात हे प्रेमानंच आहे सगळं, म्हणजे मी काय समाजाला हे तुम्ही प्रेमच करताय एक प्रकारे. पण या प्रेमानं काय झालं की आम्हाला जरी वाटलं आता काही करावं तर ते काही होणं शक्य नाही. पण जे कोणी करू पाहतील त्यांच्यासाठी सुचवायला काय हरकत आहे. विठाला विठाला तसा काम हा शब्द मराठीतही आहे आणि काम हा शब्द संस्कृत मध्येही आहे. काम शब्दाचा संस्कृत मधला अर्थ इच्छा, वासना किंवा प्राप्तव्य, प्राप्तीची भावना, याला काम म्हणतात. आणखी त्याचा बराचसा विस्तृत अर्थ पुढे सांगता येईल. मग एका अर्थानं तुकाराम महाराज काम शब्दाची द्विरुक्ती इथे करतायत. काम नाही काम नाही हा तर दोष होईल ना. समान किंवा समानार्थी शब्द एका वाक्यात दोनदा येणं हा द्विरुक्ती दोष आहे. पण तुकोबारायांचं वाङ्मय कधीही सदोष नाही, ते सर्व दृष्टीने निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे. हे आपल्यासारख्या भोळ्या भाबड्यांनी काय, ज्यांना त्याच्यातली समीक्षा करता येते त्या समीक्षकांनी सुद्धा तिथे तुकोबारायांच्या चरणावर मस्तकच ठेवलं आहे. मला वाटतं सगळ्या प्रकारचे लोक तुकोबारायांपुढे नतमस्तक झाले. भाविक लोक झाले, विद्रोही लोक त्यांच्यापुढे नतमस्तक झाले, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. तुकोबारायांच्या पुढे नतमस्तक झाला नाही असा समाज प्रवाहातला एकही वर्ग नाही. विठाला कवी, लेखक, विद्वान, शास्त्रज्ञ आणि जे म्हणून जेवढे, हा या सगळ्यांचा आपसात पटेल की नाही मला माहित नाही, पण त्यांना तुकोबाराय पटतात. कारण ज्यांनी जसा अभ्यास करावा त्यांना ते तसे दिसतात. सामाजिक कार्यकर्त्यांना तुकोबाराय सामाजिक कार्यकर्ते वाटतात, प्रबोधनकारांना तुकोबाराय प्रबोधनकार वाटतात, सुधारकांना तुकोबाराय सुधारक वाटतात, भाविकांना ते भाविक वाटतात, कवींना ते कवी वाटतात, विद्वत ज्ञानीजनांना ते अत्यंत महान ज्ञानी दिसतात. मला असं वाटतं हेच महापुरुषांच्या जीवन असतं. किती इतकी बहुआयामी, मल्टी डायमेन्शनल नाही का, बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्यामुळे तुकोबारायांवर जेवढा अभ्यास झालाय मला असं वाटतं अजून तो फारच थोडा आहे. इथून पुढच्या काळात आणखी अनेक अंगाने माऊलींवर, तुकोबारायांवर आणि एकूण वारकरी संप्रदायावर अभ्यास होतच राहील. आणि जितका जितका अभ्यास या संप्रदायावर होईल, जसं सोनं जसं ते कस लावावा तसं ते उजळतं, तसा हा संप्रदाय आणि या संप्रदायाचे विचार तसतसे उजळतील, ते सर्वांना पटतील आणि जगभर पोहोचतील. कारण हे विचार फार श्रेष्ठ आहे. आपलं भाग्य आहे की हे आपल्या मातीत आणि आपल्या भाषेत हे विचार जन्माला आले, हे आपलं भाग्य आहे. परंतु हे विचार विश्वाला गवसणी घालणारे आहेत. विठाला तुकोबाराय काम नाही म्हणतात ते निर्दोष वाङ्मय आहे. काम शब्दाचा भिन्न अर्थ महाराजांना अभिप्रेत असावा. मराठीतून काम नाही म्हणजे आता मला कर्तव्य उरलं नाही, आणि संस्कृतमधून काम नाही म्हणजे मला प्राप्तव्य उरलं नाही. आता मला काही मिळवायचंही राहिलं नाही आणि काही करायचंही राहिलं नाही, पण तरी सुद्धा हेची आम्हा करणे काम. पुन्हा तिथे म्हणतात काहीच राहिलं नाही
मग तरी ह्याची आम्हा करणे का? महाराज म्हणतात नाईलाज आहे ना. ज्ञानी पुरुषांनी जर भक्तीची वाट चालली नाही, मार्गदर्शनाची जबाबदारी घेतली नाही, तर सामान्य समाज हा कुठेतरी निघून जाईल. महाराजांनी अभंग लिहिला, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करो दाविती अंगी. याच न्यायानं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला धर्म पालन करायचं आहे. खरं तर तुकोबारायांचं जीवन हे धर्माच्या मूर्तिमंत आकाराप्रमाणे आहे. तेव्हा धर्म पालन करण्याची जबाबदारी त्यांना नाही. त्यांचं जीवनच धर्ममय आहे, पुण्यमय आहे, परमात्ममय आहे. पण तरी ते म्हणतात धर्माचे पालन, कारण तो धर्म नुसता वाचायचा नाही. नाही तर महाराज म्हटले असते धर्माचे वाचन. नुसतं ऐकायचं नाही, नाही तर महाराज म्हणू शकले असते धर्माचे श्रवण. बरं नुसता बोलायचाही नाही, नाही तर महाराजांना म्हणता आलं असतं धर्माचे प्रवचन व्याख्यान. पण महाराज हे सगळे शब्द टाळतायत आणि ते म्हणतात धर्माचे पालन. मला वाटतं ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा आणि आपल्या सर्व संतांचे अभंग आपल्याला समजायला खरंच कठीण आहे. पण जेवढं काही थोडंफार आपल्याला सद्गुरु कृपेनं संत कृपेनं समजेल त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करावा, तरच आपण खरे वारकरी किंवा आध्यात्मिक आहोत, आपण पारमार्थिक आहोत. पालनच जर नाही झालं तर मला वाटतं त्या विचारांचे नुसते वरवरचे अनुयायी असून काय करायचं. जसं समुद्राच्या तळाशी गेलं तर मोती सापडतात, समुद्राच्या काठावर फिरणारे पुष्कळ असतात, रेतीमध्ये फिरायला जाणारी काही माणसं कमी आहेत. पण मोती शोधणारे, त्याला गोताखोर म्हणतात, ते क्वचित आहेत. तसं धर्माच्या कडाकाठानं आपल्या सोयीचा पुरता धर्म वापरणारे जगाच्या पाठीवर पुष्कळ आहे. कालही होते, आजही आहेत, उद्याही राहतील. कारण धर्म म्हणजे काय, त्यांना त्यांच्या पोटापुरता पाहिजे असतो, स्वार्थापुरता पाहिजे असतो. कोणाला भाकरीच नाही तो तेवढ्या पुरता झेंडा खांद्यावर घेतो. कोणाला खर्चायला काय. आता गमतीचा भाग आपण पाहतो बाबा फिरताना, आषाढीचा काळ होता, दिंड्या अशा दिशेनं पांडुरंगाकडे निघालेल्या. अनेक 10-5 लोकांची दिंडी नगरजवळ ती खाली उतरत होती घाटातून. तुम्ही पाहिलेली असेल जाता येता भरपूर. आम्हाला आश्चर्य वाटलं की सगळ्या दिंड्या, आता सगळे वारकरी आपण पंढरीकडे निघालो आणि हे 10-5 आपल्या भावकीतले खाली कुठं चालले इकडे. म्हणून जरा आश्चर्य वाटलं, म्हणून थांबून विचारलं की बाबा खाली कुणीकडे इकडं. नाही म्हणे आमची दिंडीच आहे ना, असं मग ते झाले, जरा गडबड झाली बोलायला त्यांची. अहो म्हटलं तुम्हाला दिंडीच्या नावाखाली भीकच मागायचंय, पण निदान एवढा तरी विचार करा की सगळे वारकरी या दिशेला निघालेत, भीक मागा पण इकडे तोंड करून मागा म्हटलं, म्हणजे निदान लोक या संप्रदायाला तरी शिव्या देणार नाही. विठाला मला असं वाटतं की आता ही झाली एक सामान्य भिकाऱ्याची गोष्ट, पण या धर्माच्या नावाखाली खूप मोठमोठी भीक वेगवेगळ्या पद्धतीनं मागितली जाते. आता त्या सगळ्या मोठ्या भिकाऱ्यांचा उल्लेख जर इथे आपण करायला गेलो तर आपल्याला कोणी रस्त्यानं चालू देणार नाही. त्याच्यामुळे फारसं बोलता येत नाही. पण मला वाटतं धर्म हा जगायचं साधन आहे. ते तरुण सागरजी महाराजांचं फार एक क्रांतिकारी संत होते. त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे धर्म आणि धन हे दोन्ही औषध आहेत, पण धन हे लोशन सारखं आहे, ते बाहेरून लावण्याचं औषध आहे, आणि धर्म हे सिरप सारखं आहे, ते पिण्याचं औषध आहे. पण तरुण सागरजी महाराज म्हणाले मी जगाचं निरीक्षण करतोय, पाहतोय तर लोकांनी उलट केलंय म्हणे. जे लावायचं औषध आहे ते पोटात घ्यायला लागलेत, आणि जे प्यायचं औषध आहे ते वरून 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 वरून. महाराज जर म्हटले पारणाला बसा, बसू ना महाराज 18व्याला, आता लई गडबड आहे. पण 18वा सुरू होऊन संपतो, काला होऊन जातो, आणि मग महाराज महिन्यानी म्हणतात अहो तुम्ही येत होते ना 18व्याला. नाही महाराज जमलंच नाही. म्हणजे आमचा धर्म, आम्ही धर्माच्या कडेकडेनीच चाललेलो आहोत. आम्ही धर्माच्या सेवेत परिपूर्ण. मला असं वाटतं फक्त पारायण ही धर्मसेवा नाही आहे, धर्माची सेवा अनेक आहे. अगदी हे नियोजन ही धर्माची सेवा आहे, अन्नदान ही धर्मसेवाच आहे.
हे धर्माचं पालन आहे. कीर्तनाला येण्यापूर्वी इथे हे बिछाईत ज्यांनी घातलं, ही व्यवस्था केली, ही सुद्धा, तर या सेवेमध्ये जे प्रत्यक्ष सहभागी होतील, मला असं वाटतं शीख धर्माकडून हे शिकण्यासारखं आहे की ती मंडळी गुरुद्वारामध्ये आपलं पद प्रतिष्ठा जी काही मोठेपण असेल ते सगळं बाजूला ठेवतात आणि सामान्य होऊन तिथे प्रत्येकजण थोडी तरी सेवा करतो. कोणी ताटं धुतोय, कोणी ताटं पुसतोय. याहीपेक्षा सांगायचं तर आपल्या पायातले जोडे काढून घेतात, एखाद्या बॉक्समध्ये गोणीमध्ये ठेवतात, आपल्याला टोकन देतात, आलं की परत बरं ते जोडे झटकून मग ठेवता येतो. आपण नांदेडला अमृतसरला गेलो की हा अनुभव घेतो. आणि हे काम करणारी माणसं कोणी आपल्यासारखी सामान्य नाही आहे, फार मोठमोठी माणसं असतात. ताटं धुवायचं मी पाहिलं की एक ताट 10 जण धुतात आणि पुढं कमीत कमी 10 जण पुसतात. म्हणजे आपल्याला जेवायला ते ताट येईपर्यंत त्याच्यात तोंड दिसावं इतकं ते चकचकत आहे, चमचमत आहे. काय सेवा आहे मायबाप हो. मला असं वाटतं आपल्याला जरी एखाद्याला आवाज दिला ना, हे जरा वाढायला कमी वाढायला घे रे, महाराज ते काय आमचा जोडीदार म्हणतो पहिल्याच पंक्तीला बसायचं आणि लवकर जायचं. आम्ही वाढायला घ्या म्हणतो तो माणसं वाढायला. मला वाटतं आपल्याला हा धर्म असा पद्धतीनं धर्मात आपल्याला वागता येणार नाही. आपण हिंदू म्हणून कुठेतरी मग कमी पडतोय, किंबहुना आपल्याला हिंदू म्हणण्याचा मग अधिकार नाही. विठाला आपल्यातल्या इथे बसलेल्या तुमच्या माझ्यासह प्रत्येकानं हे ध्यानात घेतलं पाहिजे. मंदिरात आल्यावर मी थोडं तरी काही सेवा करील, थोडी काहीतरी करील, माझ्या वाट्याला जेवढी येईल तेवढी तरी मी करेल. निदान रस्त्यात कुठं तरी मला काही अडथळा वाटतोय तेवढा तरी मी बाजूला करेल. एवढं जरी काम मी इथे आल्यावर केलं तरी माझं येणं हे सत्कारणी लागलं. आणि म्हणून महाराज म्हणतात धर्माचे पालन, धर्माच्या तत्वांचंही पालन करायचे. सत्य हे धर्माचं तत्व आहे, अहिंसा हे धर्माचं तत्व आहे, दया हे धर्मतत्व आहे, शांती हे धर्मतत्व आहे, सेवा हे धर्मतत्व आहे, परोपकार हे धर्मतत्व आहे. ही सगळी धर्माची अंग उपांग आहेत. पालन करायचे म्हणजे काय, या सर्व गोष्टी जीवनात अंतर्भूत करून त्या पद्धतीने जगण्याचा प्रयास करायचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे स्वतः धर्ममय आणि परमार्थमय जीवन झालेले महात्मे होते. आणि हे फक्त आज वर्तमानात ते करत होते का? भजन, भक्ती, सेवा, पुण्यकर्म, प्रबोधन, चिंतन, नाही नाही, हे वर्तमानात नाही. तर महाराजांच्याच भाषेत याचा पुरावा द्यायचा तर महाराज म्हणतात मागे बहुता जन, आरची करीत आलो आम्ही, हा भवताप श्रमी दुःखी पिडिले निवऊता, गावात प्रत्येकाच्या काही ना काही 4-2 मंदिर असतात. पूजेसाठी एखादा माणूस गावकऱ्यांनी नेमलेला असतो. पण एखाद दिवशी जर तो माणूस काही कारण परत्वे गावाला गेला तर कधी कधी मंदिरातला दिवा सुद्धा लावायचा राहून जातो. मला वाटतं असं आपल्याला धर्माकडे इतकं त्रयस्थपणे तटस्थपणे, म्हणजे आपण वाटण्या आपल्या आपल्यात केल्या पण देवाशी तरी वाटणी करू नये की देव वेगळा आणि मी वेगळा. भावाभावात वाटून घेतलं हे खरं आहे, माणसा माणसात वाटून घेतलं. अरे मग नसेल एखाद दिवशी तो सेवक, प्रत्येकाला इच्छा झाली पाहिजे की नाही आज मी जाऊन देवाला आंघोळ घालील, मी देवाचा दिवा लावून येईल. झाडलेलं नसेल तर माझ्यासारख्या कोणाही व्यक्तीला वाटलं पाहिजे नाही मी पहिला झाडू हातात घेईन, झाडून घेईन मग दर्शन करील. दर्शनाला गेलोय मी खरं आहे, पण इथे मला ही ज्या दिवशी उर्मी अंतकरणात निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला धार्मिक कदाचित म्हणण्याचा थोडाफार अधिकार प्राप्त होईल. आणि म्हणून तुकोबार आहे हे सर्वार्थानं धार्मिक होते. हाच आपल्यासाठी प्रेरणेचा भाग आहे.
आपल्याला थोडं जरी घेता आलं, आपल्याला थोडं जरी त्या मार्गानं 2 पावलं टाकता आली तरी आपण धन्यच म्हणावं. आणि म्हणून तुकोबाराय केव्हापासून करतायत? याच अवतारात किंवा काल परवापासून नाही, मागे बहुता जन्मी. ही सर्व सेवा म्हणजे दुःखी पिढीले निववू त्या, याचा अर्थ साधना स्वतःही केली, साधना सर्वांकडून करून घेतली, म्हणून स्वतःचंही दुःख गेलं, इतरांचंही दुःख घालवलं. हा परमार्थ ते करत आले. जसं नामदेवराय सुद्धा म्हणतात, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य गीतेमध्ये भगवान असं अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्तानं आम्हाला सांगतायत की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसे प्रतिती रसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तुची. पण हा ज्ञानी भक्त या अनुभूतीला अनेक जन्माच्या साधनेनं पोचतो. म्हणून तुकाराम महाराजांचं मागील जे सर्व काही अनेक जन्मांमधलं जीवन आहे तेही परमार्थानं व्यापलेलं आहे. कारण करीत आलो म्हणतात मागे बहुता जन्मी. बरं, आता वर्तमानात काय चाललंय? महाराज म्हणतात तेच चाललेलं आहे. राहिली से प्रीत तुझे नामी, नामी राहिली से प्रीत तुझे नामी, धन्य मी मानीन आपुले संचित, मी मानेना फुले संचित, मी मानीन आपुले संचित, मी मानेना फुले संचित. राहिली से प्रीत तुझे नामी, नामी राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य मी मानीन आपुले संचित. मागचं संचितच चांगलं आहे, ते अध्यात्ममय आहे. आणि त्या संचितामुळे काय झालं, त्या पुण्याईमुळे काय झालं, आता वर्तमानात सुद्धा तीच सेवा देवा घडते. राहिली से प्रीत तुझे नामी. मला वाटतं भक्तीविषयी प्रेम असणं, भक्तीविषयी प्रेम ठेवणं आणि भक्तीवरती प्रेम राहणं या 3 गोष्टी स्वतंत्र आहे. भक्तीविषयी प्रेम ठेवणं म्हणजे ही सुरुवात आहे कुठेतरी. म्हणजे आम्हाला भक्तीविषयी एकादशी ध्यानात ठेवावी लागते, पूजा करताना मन एकाग्र करावं लागतं, हरिपाठ म्हणताना चुकू नये म्हणून ध्यानात ठेवावं लागतं. मला वाटतं संतांचं तसं नाही. त्यांचं जीवन असं परमार्थमय झालेलं आहे. आपल्याकडे असे अनेक जुने वारकरी सत्पुरुष संत महात्मे झाले पहा, की जे काकडा म्हणायला लागले की त्यांना कुठं पाहायची थांबायची गरजच नव्हती. कारण ते इतक्या प्रेमानं म्हणतायत की पाठ करावंच लागत नाही.
आणि पाठ केलेलं ध्यानात ठेवाल ते आपोआपच राहतंय. का राहतंय? प्रेम आहे म्हणून राहतंय. मला सांगा, पाहुण्यांच्या गावाचा रस्ता एकदा कळल्यावर आपण विसरतो का? का? पाहुण्यांविषयी प्रेम आहे म्हणून. पाहुण्यांविषयी प्रेम असतं त्याच्यामुळे तो रस्ता माणसं विसरत. बरं, त्या पुढे जाऊन सांगतो, ज्याला जे आवडतं तो रस्ता त्याच्या ध्यानात राहतो की नाही? त्याला काही गुगल मॅप लावावा लागतो? अजिबात नाही. ज्याला जे आवडतं त्याला ते बरोबर सापडतं. विठाला संत महात्म्यांना परमार्थ करावा लागत नाही. राम हमारा जप करे हम बैठे आराम. तुकोबारायांना निळोबारायांनी हाच प्रश्न केला होता की महाराज तुम्ही एवढे महान संत आहात, तुमचा अधिकार ऐकून तुमच्या कर्तृत्व पाहून तुमच्या दर्शनाला इथपर्यंत मी आलो, आणि मी जे नजरेनं आत्ता पाहतोय ते मला जरा विपरीत वाटतंय. कारण तुम्ही शौचावरून आलात, बहिर्दिशेवरून आलात, हातपाय अजून धुतलेले नाही, चूळ भरलेले नाही, तरी तुम्ही देवाचं नाव घेत चाललेला आहात. महाराज म्हणाले, निळोबा तुमचं म्हणणं अतिशय मला मान्य आहे, माझं अगदी त्याविषयी काही दुमत नाही. या वेळेला तरी मी देवाचं नाव घ्यायला नको. पण निळोबा असं झालंय म्हणाले, या वाणीला थांब म्हटलं तरी थांबत नाही. माझी मज झाली, माझी मज झाली अनवरी वाचा, माझी मज झाली अनवरी वाचा, माझी मज झाली अनवरी वाचा, माझी मज झाली अनवरी वाचा. छंद या नामाचा घेतला असे. निळोबारायांना हा तर्क आवडलाही नाही, पटलाही नाही. असं कुठं शक्य आहे का? आपण थांबलो तर थांबू शकतं ना नामस्मरण? काहीतरी खोटं सांगताय तुम्ही. आणि निळोबारायांनी अगदी तुकाराम महाराजांची जीभ धरली म्हणतात. आमची जुनी वाडवडील संत मंडळी सांगायची, जीभच धरली. जीभ धरल्यानंतर आता तोंडातून बाहेर पडणारा नामस्मरण ध्वनी थांबला. पण काही क्षणात चमत्कार असा झाला की महाराजांच्या शरीरातून रोमातून भगवान श्री पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण बाहेर पडू लागलं. महाराजांच्याच भाषेत सांगायचं तर, रंगला या रंगी
तुका विठ्ठल सर्वांगी. महाराजांच्या मुखातून निघणारा नामध्वनी बंद झाला, पण सर्वांगातून रोमारोमातून, जसं अर्जुनाच्या बाबतीत झालं होतं की सर्वांगातून तो श्रीकृष्ण चिंतनाचा ध्वनी बाहेर पडत होता, तुकोबारायांच्या बाबतीतही हे झालं. आणि म्हणून सांगण्याचा भाव इतका आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्तमानातही जीवन कसं होतं, तर ते नाममय, भक्तिमय, परमार्थमय. मला असं वाटतं फक्त नामस्मरण एवढंच काही काम होतंय का? नाही, त्याला जोडून आपल्याला आणखी थोडा सांगोपांग विचार करावा लागेल. महाराज कीर्तनही करत होते. प्रसंग पडल्यास महाराज 2 शब्दाचा संवाद समाजाशी साधत होते. प्रसंग पडल्यास कोणाला खडसवायचं असेल तिथे खडसवातही होते. संघर्षाची वेळ आली तिथे विचार विनिमयाचा संघर्ष महाराजांनी कधी हातापायी केली नाही, पण विचारांचा संघर्ष मात्र आयुष्यभर त्यांच्या वाट्याला आला. कारण शेतकरी वर्गात जन्माला आलेल्या माणसानं अभंग लिहावेत की नाही लिहावेत, इथपासून त्या काळच्या शास्त्री विद्वानांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आणि मग सकळासी येथे आहे अधिकार, हे कुठेतरी महाराजांनी संघर्षातून, चिकाटीतून सातत्यानं तो विषय लावून धरून मान्य करायला लावलं की असं काही नाही, अमुक जातीत जन्माला आला म्हणूनच त्यानं प्रबोधन करावं, म्हणून त्यानं परमार्थ करावा, असं नाही. आपण सगळी परमेश्वराची लेकरं आहोत. महाराज हे सगळंच काम करत होते, पण हे सगळं काम कुठेतरी परमात्मा भक्तीच्या हेतून होतं, म्हणून ही सगळीच भक्ती आहे. महाराज भांडले तरी ती भक्ती, महाराज बोलले तरी ती भक्ती, महाराज कुठे गेले आले तरी ती भक्ती. कारण त्या सगळ्या क्रियेचा एकूण हेतू काय? जसं एक विषय तो सकळांचा, हेतू एकच आहे त्या सर्व क्रियेचा. आणि म्हणून अवघ जीवन वर्तमानातही परमार्थमय, मागे परमार्थमय. अर्थात 3 प्रकारचं कर्म आहे. जे आपण वर्तमानात करतो त्याला क्रियमान कर्म म्हणावं. जे वर्तमानात, जसं आपण आत्ता या क्षणी पूज्य महाराजांच्या या पवित्र मंदिराजवळ, समाधीस्थानाजवळ कीर्तनामध्ये आहोत, हे वर्तमानकालीन आपलं क्रियमान कर्म आहे. हे आपल्या नावावर जमा होईल ते संचित कर्म. मग हे संचित किती दिवसाचं असतं? नाही, हे किती दिवसाचं नाही, अनेक दिवसाचं, अनेक महिन्यांचं, अनेक वर्षांचं, त्याचप्रमाणे अनेक जन्मांचंही असतं. साचलेलं ते संचित नाही का? मागे जे जे काही केलंय, मला असं वाटतं मोबाईलमध्ये डिलीट करण्याची सुविधा आहे, पण जीवनामध्ये डिलीट करता येत विठाला विठाला. महाराज वर्णन करतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. आता मी कर्माच्या अभंगाकडे वळणार नाही, तर माझा विषय फक्त कर्ममय होऊन जाईल आणि अभंग बाजूला राहील. बाकी त्या अभंगाकडे जर आपण वळलो तर कोणाकोणाचं कर्म काय काय होतं आणि त्या कर्माची बाधा कशी कशी त्यांना झाली, अगदी बाकीची सगळी उदाहरणं सोडून द्या. फक्त एक सांगतो, ज्यांच्या पोटी, ज्यांच्या कुळात देव जन्माला आला, कर्म त्यांनाही चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्म काय घडलं होतं तर चुकून एका बालकाला बाण लागला, शिकारीला गेले. कोणा बालकाला मारावं हा हेतू नव्हता दशरथ राजाचा, पण घडलं ते चुकून घडलं. झाडीमध्ये काहीतरी पाणी प्यायला आलंय, श्वापद असावं, पाण्याचा आवाज झाला, त्या दिशेनं बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला. मोठ्यानं आई वडिलांचं नाव घेऊन, परमेश्वराचं नाव घेऊन तो बालक किंचाळला आणि मग राजा दशरथाच्या ध्यानात आलंय की आपल्या हातून काहीतरी विपरीत घडला. मोठ्या धावत पळत दशरथ राजा गेला, प्रयत्न केला त्याला वाचवण्याचा. तो बाण काढला, औषध उपचार, झाडपाला लावला, त्याला पाणी पाजलं, पण वर्मी घाव लागलेला होता आणि त्याच्यामुळे काही शेवटच्या घटका तो मोजत होता. त्या श्रावणानं सांगितलं, राजेसाहेब, माझे वृद्ध आई वडील आहे, त्यांना दिसत नाही, ऐकायला नीट येत नाही, चालता येत नाही, मी त्यांना काशीला घेऊन निघालेलो होतो. त्या अमुक झाडाखाली मी तिथे त्यांना ठेवलंय, तहान लागली म्हणून पाणी न्यायला आलो होतो. आता माझा मृत्यू होणार हे मला जाणवतंय राजेसाहेब, पण माझ्या आईवडिलांना सांभाळा आणि आता या क्षणी तहानलेले आहेत, त्यांना कृपा करून पाणी नेऊन द्या. असं म्हणून राजा दशरथाच्या हातावर त्या बाळानं प्राण सोडला.
किती वाईट वाटलं असेल. जे काम दशरथ राजा कधी चिंतनही करू शकत नव्हता, कारण हा एक महान राजा आहे ज्यानं प्रसंगी स्वर्गातल्या देवांना युद्धात मदत केली. त्या दशरथ राजाचं काय वर्णन करावं. वशिष्ठासारखे महान मुनी ज्यांचे मार्गदर्शक आहे, आणि आयुष्यामध्ये कधी नीतीला सोडून पाऊल टाकलेलं नाही, पण चुकून घडलेलं कर्म. पुढे दशरथ राजा त्या आई वडिलांकडे आला, काही बोलत नाही. पुन्हा पुन्हा ते श्रावणा श्रावणा म्हणून हाक मारतायत. कुणीतरी आलंय, पाणी देतंय, पण बोलत का नाही. शेवटी खूप विचारल्यानंतर राजा दशरथ साश्रू अंतकरणानं, साश्रू नयनानं सद्गदित होऊन ती गोष्ट सांगतो. आणि ते दोघेही आईबाप विलाप करू लागतात, धरणीवरती अंग टाकून देतात आणि सांगतात की राजा, आम्हाला आता पाणी प्यायचं नाही आणि आम्हाला एक क्षणही जगण्याची इच्छा नाही, कारण आमचा अंतिम शेवटचा आधार होता तोही गेला. मला असं वाटतं कोणत्याही वृद्ध माता पित्यांसमोर ज्या वेळेला मुलं मुली सुना कोणीतरी तरुण मंडळी जातात, त्यांना जे दुःख होतं ना त्याची कल्पना आपण करू शकत नाही. दुर्दैवानं आपल्या अवतीभोवती आपल्या आप्त स्वकीयांमध्ये अनेकांना हे दुःख सहन करावं लागतं, कारण जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. कोणाला आयुष्य किती लाभावं हे आपल्या हातात नाही. आयुष्य भविष्य नाही हाती. पण ज्या वेळेला आमच्या वाडवडील माणसांच्या समोर अशा घटना घडतात त्यावेळेला ते दुःख पेलवण्याच्या पलीकडचं असतं. आणि म्हणून या माता पित्यांनी सांगितलं, आता आम्ही देहत्यागच आम्ही करू, आम्ही जगू असं वाटत नाही, आमचाही मृत्यू आता होईल. पण राजा, तू आमचा एकुलता एक मुलगा मारलायस, आम्ही तुला शाप देतो की तुझ्या मृत्यूच्या वेळेला सुद्धा एकही तुझा मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. मला असं वाटतं कर्म आहे. आणि देव ज्या कुळात जन्माला आला आणि ज्याच्या पोटी जन्माला आला, कर्म त्याला, म्हणून कर्म साचत जातं. चांगलं केलं तेही साचतं, सेवा केली ती आपल्या नावावर जमा राहील, पुण्य केलं, परोपकार केला, सत्कर्म केलं, प्रेमानं आपण वागलो, हे कर्मच आहे, हे साचतच जाणार आहे. पण काही चुकीचं केलं, कुणाचं मन दुखावलं, काही हिंसा घडली, काही अन्याय घडला, अत्याचार घडला, पापकर्म घडलं, हे सुद्धा काही पुसलं जात नाही, ते साचत जातं. महाराज म्हणतात, माझं संचित चुकीचं नाहीच आहे, संचित दिसत नाही आज, पण अनुमानानं ते समजून घेता येतं. तुकोबारायांना तर ते ज्ञातच आहे, अनेक जन्माचं त्यांना ज्ञात आहे, पण सामान्य माणसाला माहीत नाही मागे काय आहे. पण आज जर का काही चांगल्या गोष्टी जीवनात घडत असतील तर त्यावरून अनुमान काढावं लागतं. प्रमाणं सांगितली शास्त्रामध्ये. आता पुन्हा तो विषय एक स्वतंत्र लांबत जाईल. शब्द प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे, अशी अर्थापत्ती, अनुपलब्धी, वेगवेगळी प्रमाणं सांगितली. मला असं वाटतं इथे अनुमान प्रमाणाचा विषय येतो. संचित दिसत नाही, पण आज जर का परमार्थ आपल्याकडून घडत असेल, ध्यानात घ्या मायबाप हो, आपल्या जीवनात तुम्ही इथे बसलात म्हणजे काही ना काही परमार्थ तुमच्या सर्वांच्या हातून घडतोय, आणि तो घडतोय म्हणजे समजून घ्यायचं की मागचं काहीतरी पुण्य आहे, म्हणून आज पुण्य करण्याचा योग येतो. मागचं जर पाप फारच बळकट असेल तर माणसं या दारात येऊन सुद्धा मध्ये येऊ शकत नाही. ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. विठाला महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. पाप तसं करूच देत नाही. ते पाप माणसाला तिथे गेला तरी, म्हणजे काहींना अगदी ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचं असतं, पण बसायच्या दिवशी परत त्यांचं मन पलटी घेतं. काहींना कीर्तनाला अगदी निघायचं असतं, गाडीला किक पण मारतात, पुन्हा चावी काढून घेतात. म्हणजे आपल्याकडे नाही अशी माणसं, पण कुठे कुठे आम्ही फिरतो तिकडे पाहतो. मग असं का घडतं बरं त्या लोकांच्या जीवनात? त्यांचं पाप कुठेतरी उदयाला येतं. काहींना लगे वाटतं आत्ता फोन काढा, बबन महाराजांना फोन करा, माझी एक पंगत घ्या, पण फोन काढलेला परत ठेवून देतात. का बरं अशी बुद्धी होते? अजून पुण्य उदयाला आलं नाही, म्हणून त्यांच्या हातून सेवा घडण्याचा योग अजून तरी नाही. ध्यानात घ्या, ही सेवा कोणाच्याही वाट्याला नाही. ही सेवा ज्याच्या वाट्याला येईल तोच करू शकतो, अन्य कोणाच्या वाट्याला येणं शक्य नाही. कोणती सेवा असू द्या परमार्थाची, त्याला बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी तेव्हा
मागील संचित चांगलं आहे. आता क्रियमान कर्म, संचित कर्म, आणि जे भोगण्यासाठी पुढे उभं राहतं, कारण केलेलं जे काही कर्म आहे संचित, त्याप्रमाणे पुन्हा फलभोग आहे, म्हणून भोगण्यासाठी आलं की त्याला प्रारब्ध कर्म म्हणावं. आता संचित जर चांगलं आहे तर प्रारब्ध वाईट कसं काय असेल? संचित चांगलं आहे तर प्रारब्ध वाईट असण्याचं काही कारणच नाही. पेपर चांगलाच लिहिलाय तर रिझल्ट वाईट कशाला येईल? अभ्यास चांगला केलाय, पेपर चांगलाच लिहिलेला आहे, अभ्यास चांगला केलेला आहे, तर रिझल्ट कधी चुकीचा येणार नाही. आला तरी कॉन्फिडन्स एवढा असला पाहिजे की नाही आम्ही चांगलं लिहिलंय, माझे मार्क कमी कसे काय. अनेक विद्यार्थी त्यांचे पेपर रिचेकला पाठवतात. इथे आमचे शिक्षक मान्यवर बसलेले असतील, त्यांना हे माहिती आहे. एका विद्यार्थ्याला 95 मार्क मिळाले एका विषयात. तो म्हणाला नाही, मला 100 पैकी 100च मिळायला हवे होते, 95 का मिळाले? काय आत्मविश्वास आहे त्याच्या लिखाणावर, त्याच्या अभ्यासावर. त्याने सांगितलं मला नाही, हे मार्क मला मान्य नाही, माझा पेपर रिचेकला पाठवा. आणि रिचेक केला तर चुकून जे परीक्षक होते त्यांचीच गडबड झाली होती. उत्तर बरोबर होतं पण त्यांना वाटलं हे चुकलेलं असावं, आणि त्याच्यामुळे त्यांचा दोष निघाला आणि याला 100 पैकी 100 मिळाले. मला असं वाटतं जसं कर्माचाही कायदा तोच आहे. जर संचित चांगलंच सगळं आहे तर भोगण्यासाठी वाईट नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही आजही नामस्मरण, भजन, पूजन, भगवत भक्तीच्या उद्देशानं सगळं केलंय, मागं तेच साचलंय आणि भोगण्यासाठी तेच प्राप्त झालंय. अभंगाचं पहिलं चरण. संचित प्रारब्ध क्रियामान, संचित प्रारब्ध क्रियामान, संचित प्रारब्ध क्रियमान, संचित प्रारब्ध क्रियमान, संचित प्रारब्ध क्रियामान, संचित प्रारब्ध क्रियामान, संचित प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध हे संचित प्रारब्ध क्रियामान, अवघा झाला नारायण. संचित क्रियमान, अभंगा झाला नारायण. संचित प्रारब्ध क्रियामान, अवघा झाला नारायण. हे संचित प्रारब्ध क्रियमान, अवघा झाला नारायण. हे अवघाची संबंधो, नाही आमाची संबंधो. हे अवघाचे समजू, हे अवघाचे समजू. संचित प्रारब्ध क्रियमान, अवघा झाला नारायण. आमचं संपूर्ण हे कर्म जे आहे तो परमात्माच झालाय, त्याच्याशिवाय जीवनात दुसरं काहीच नाही. मी सांगतो हे वाहून घेतलेलं जीवन आहे. जसं काहींना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असे अनेक महापुरुष या देशाला लाभले की ज्यांचं अवघं जीवन राष्ट्रमय होतं. जे काही आहे ते सगळं राष्ट्रासाठी. आपण गांधीजींचं चरित्र घ्या, विनोबाजींचं चरित्र घ्या, टिळकांचं चरित्र घ्या, सावरकरांचं घ्या. आता गट तट पक्ष म्हटलं म्हणजे आपापसात मतभेद प्रत्येकाचे असतात. आणि अलीकडच्या काळातले कार्यकर्ते इतके हुशार झाले की ते आत्ता व्हॉट्सअपवर कोण टिळकाला नाव ठेवतो, कोण गांधीला नाव ठेवतो. म्हणजे हे इतके दीड शहाणे झाले का त्यांच्या चुका काढणारे. मला हे मोठं आश्चर्य वाटतं. खरं तर आपल्याला लाज शरम वाटायला पाहिजे की इतकी महापुरुष मंडळी आहे, असा मेसेज आला तरी आपण फॉरवर्ड करू नये की ज्याच्यामध्ये कोणाही महापुरुषाचा, कोणत्याही जाती धर्माच्या महापुरुषाचा अवमान ज्याच्यात असेल, तुलना
करावी कुणी करावी? मी सहज विचारतो आपल्याला. 10वीच्या मुलाचा पेपर आहे, तो कोणी तपासावा? 8वी नापास आहे ना? नाही, तो ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, डीएड, बीएड, काहीतरी नेट सेट असं केलं असेल त्यानं तपासावा. हो, 8वी नापासाचं काय लायकी, काय त्याचा अधिकार? तसं आज गांधी बरोबर आहे की नाही, टिळक बरोबर आहेत की नाही, सावरकर बरोबर आहेत की नाही, एकदा आपली लायकी तपासा. विठाला विठाला. मला असं वाटतं किमान सामान्य नागरिक म्हणून तरी आपण तरी या पक्षाच्या बजबजपुरीत अडकू नये. हे पक्षांचं राजकारण चिखल फेकल्याशिवाय चालतच नाही एकमेकावर. पण आपण सामान्य नागरिक म्हणून आपण या चिखलफेकीमध्ये सहभागी होऊ नये. कुणीतरी या महापुरुषांना त्रयस्थपणे, तटस्थपणे पाहिलं पाहिजे की नाही? सगळेच जर राजकारणाच्या नजरेतून पाहतील तर चांगलं दिसल कसं? कुणाला तरी नको पाहायला. मग किमान आपल्यासारख्या देवधर्म करणाऱ्या माणसांनी तरी या तुलनेत पडू नये, या लहान मोठ्या लेखण्याच्या भानगडीत पडू नये. जहालवादी काय, मवाळवादी काय? त्या काळी अवघे जे काही राष्ट्रभक्त होते, कोणी सत्याग्रहाच्या माध्यमातून काम केलं असेल, कोणी सशस्त्र क्रांतीचा लढा दिला असेल, इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे सावरकरांचं एक भाषण पुण्यामध्ये झालं होतं, ते मला वाचायला मिळालं स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. आणि त्यांचा सत्कार ठेवला होता, आचार्य अत्रे तिथे होते. त्यांनी त्यावेळेला त्यांना स्वातंत्र्यवीर असं म्हटलं आचार्य अत्रेंनी. तिथून पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर सावरकरांनी त्या भाषणात असं म्हटलं की मिळालेलं स्वातंत्र्य हे सर्वांच्या प्रयत्नातून मिळालंय. आम्ही जरी सशस्त्र क्रांतीचा लढा दिलेला असला तरी गांधीजींच्या सत्याग्रह मार्गाचं सुद्धा त्यामध्ये तितकंच योगदान आहे. आणि जे प्रत्यक्ष योगदान देऊ शकले नाही आम्हा सर्वांना, पण निदान घरी बसून आमच्यासाठी प्रार्थना केल्या, शुभेच्छा दिल्या, त्यांचंही योगदान आहे, असं सावरकर. आता मूळ ती माणसं काय बोलतायत आणि आजची ही माणसं काय बोलतायत? कोणी हे वाटून घेतले, कोणी ते वाटून. मी आधीच म्हटलो बाबा, वाटण्या करू नका रे. अशाने या देशाच्या आणखी फाळण्या होतील. का वाटण्या करताय? विठाला विठाला. आम्हाला माहित नाही तुमचं राजकारण काय. आम्हाला हे सगळे महापुरुष आमचे आहेत, या भारत मातेचे आहेत आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहे असं आम्हाला वाटतं. तुमचे चष्मे तुम्ही घाला, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही ना देणं नाही. तेव्हा आपल्यासारख्या आपण सामान्य माणूस, आपल्याला काय कळतंय त्याच्यातलं? किमान आपण या सगळ्या महापुरुषांकडे आदरणीय, वंदनीय. कारण काय किती त्याग आहे. गांधीजींसारख्यांनी बॅरिस्टर होऊन सुद्धा बॅरिस्टर की न करता वाहून घेतलं समाजासाठी. सावरकरांनी बॅरिस्टर होऊन अवघं आयुष्य जेलमध्ये काढलं. काय त्याग आहे, काय परिश्रम आहे. या सगळ्या गोष्टीत आपण कुठे पुरे पडतोय? आपल्याला आपल्या संसारातून 2 मिनिट वेळ काढून या म्हटलं तर आपण येऊ शकत नाही. यांनी आयुष्य इदम न मम म्हणून अर्पण केलंय सगळं. असे किती सगळे लोक आहेत. मी 4-2 नावं प्रातिनिधिक जरी घेत असलो तरी हजारो असे स्त्री पुरुष होते, तरुण होते, वृद्ध होते, गरीब होते, श्रीमंत होते, की ज्यांनी अर्पण केलं. आणि म्हणून वाहून घेतलेली माणसं, राष्ट्र कार्यासाठी ज्यांनी वाहून घेतले ना, त्यांना राष्ट्राशिवाय दुसरं सुचत नव्हतं. समाज कार्यासाठी ज्यांनी वाहून घेतलं त्यांना समाज कार्याशिवाय गाडगेबाबांना काय सुचत होतं? दुसरं काहीच नाही. जातील तिथे अंधश्रद्धा निवारण करायचं, शिक्षणाचं महत्त्व स्वतः अडाणी भाषेत बोलायचे. बाबा हो, पोराले शिकवा. त्या काळात हो, ज्या काळामध्ये लोकांना शिक्षणाविषयी फार काही गंध नव्हता किंवा याचा खरंच काय फायदा होणार आहे. इंदोरला म्हणतात की गाडगेबाबांचा सन्मान स्वतः पंडित नेहरूंनी केला. आणि व्यासपीठावरून उतरल्यावर बाबा पुन्हा एका गल्लीत गेले आणि झाडायला लागले. याला म्हणावं संत. विठाला विठाला. समाज कार्यात जीवन पूर्ण वाहून घेतलेलं, तिथे मागे पुढे सगळं समाजकार्य. तसं धर्म कार्याच्या माध्यमातून समाज जीवन सुखी करावं, आनंदी करावं, चांगले विचार समाजाला द्यावे, अंधश्रद्धेतून समाज मुक्त करावा, दुःख मुक्त करावा, अज्ञान मुक्त करावा,
हे ब्रीद घेऊन तुकोबाराय निघाले. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. आणि म्हणून अवघ जीवन अवघा झाला नारायण. मग आता कर्म जर सर्वच नारायणमय झालं, वर्तमानातलं भूतकाळातलं सर्व तिन्ही कर्म नारायणमय झालेत, मग कर्मात काही शिल्लक असेल वासना अपेक्षा संसार, तरच पुन्हा काही देह संबंधाची दुःख आहेत. आता कर्म नारायणमय झाल्यामुळे देहाचा संबंध राहिला नाही महाराज म्हणतात, आणि देह संबंधाची दुःखही राहिली नाहीत. अभंगाचं आहे आमासे आहे आमासे जरा मरण काही बाधू. शरीराचा संबंध विच्छेद झाला, त्याचं कारण जीवन परमात्ममय झालं. अहम ब्रह्मास्मी या बोधावर तुकोबाराय केव्हाच पोहोचले होते. त्यामुळे शरीराचा संबंध राहिला कुठे. महाराजांनी स्वतः सांगितलं, ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. तो अनुभव ते स्वतःही घेत होते. एका ठिकाणी म्हणले, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. याचा अर्थ महाराजांचं जीवन आता हे परमात्ममय झालेलं होतं, दिव्य झालेलं होतं. शरीराचा संबंध नाही. जीवनमुक्तीचा सोहळा मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता हे सगळे अभंग समजून घेणं फार अवघड गोष्ट आहे. मरणाच्या आधीच मेलो याचा अर्थ काय? मरणाच्या आधी मेलो याचा अर्थ मरणाच्या वेळेला शरीर सोडावं लागतं, आणि आम्ही जिवंतपणी शरीराचा संबंध सोडला, म्हणून मरणाही आधी राहिलो. आम्ही जिवंतपणी समजून घेतलं, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. पिंड हा पाचांचा, आणिला उसना, शेखी लागे ज्याचा त्यासी देणे. माऊलींकडे आपल्याला जावं लागेल. महात्मा देहात राहतो, पण देहात असूनही तो देहाविषयी उदासीन असतो. तरी या देहावरी उदास वैसिया परी, उखिता जैसा पिढारी बैसला आहे. या देहावर महात्मे उदास आहे. उखिता जैसा बिढारी दृष्टांत दिला माऊलींनी इथे. आपण उदाहरण म्हणून घेऊ. दोघे जण पंढरपूरला गेले. चंद्रभागे स्नानाला जायचं होतं. पंढरी आहे, पंढरीत पांडुरंग आहे, संत आहेत, भक्त आहेत, नामस्मरण आहे. तसं पंढरीत चोरही आहेत. आणि त्याच्यामुळे तिथे गेल्यावर मला वाटतं कुठल्याही यात्रेला जा, सगळेच लोक असतात, म्हणून सावधही राहावं लागतं. एक जण म्हणला, गड्या मी आंघोळ करून येतो, तोपर्यंत माझी पिशवी तू सांभाळ. पूर्वी पडशी असायची, आता पिशवी असते.
माझी पिशवी तू सांभाळ. एक जण गेला स्नानाला चंद्रभागेत, दुसऱ्यानं आपली पिशवी आणि आपल्या मित्राची पिशवी सांभाळली. किती सांभाळली? अतिशय काटेकोर सांभाळली. पण स्नान करून तो आला, त्याची पिशवी पुन्हा त्याला देऊन टाकली. उखिता जैसा बिढारी बैसार. एखाद्याचं बिराड जसं सांभाळावं, ज्याचं त्याला पुन्हा देऊन टाकावं. देऊन टाकताना माणसाला वाटतं की हे माझं आहे, त्याला अगोदरच माहित असतं हे त्याचं आहे, फक्त सांभाळण्यापुरतं. तसं संतांना माहिती आहे हे बिराड आपलं, हे आपल्याला वाटतंय आपलं आहे. त्याच्यामुळे आपण जसजसा काळ प्रगत येतोय ना, तसतसं या बिराडावरचा खर्च वाढत चाललाय ना. तुमच्या काळात खर्च फार कमी होता. आता याचा खर्च इतका वाढला की 200 रुपयाची चप्पल काही माणसं आता 10,000 रुपयाची चप्पल घालतात. आता काही म्हणतील बाबा तुमचं काय जातंय. नाही, आमचं काही जात नाही, आमचं अजिबात काही जात नाही. आम्हाला त्याच्यावर काही टीकाही करायची नाही. मला फक्त वस्तुस्थिती सांगायची जी आज आहे की या बिराडावर खर्च का वाढतोय, कारण याला आपण सत्य समजायला लागलोय. कामापुरतं आहे असं समजलं असतं तर इतकं काय मला वाटतं वाढलं नसतं. पण देहत्वची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. ज्याच्यासाठी देह हाच देव आहे, या देहाला सजवणं धजवणं खाऊ पिऊ घालणं हीच भक्ती आहे, आणि मेला म्हणजे मुक्ती आहे, असा नास्तिकवाद जिथे असतो ना, तिथे देहाचं लांगुल चालन जास्त असतं. आस्तिक मनुष्यही देहावर प्रेम करतो, पण या देहातून परमार्थ किंवा सेवा करून घ्यायची तेवढ्या पुरता तो याला सांभाळतो. युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. सज्जन माणूसही देहाला सांभाळतो, पण एक चांगलं काम करण्याचं साधन म्हणून. आणि नास्तिक माणूस देहाची आपण बेमानिती माऊली म्हणतात, म्हणजे देह म्हणजेच सर्वस्व आहे अशी भावना त्यांची तयार होते. विठाला महात्म्यांना मात्र देहाची या जीवनाची आसक्ती नसते. जे काही प्रसंग समोर येईल त्याला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असते. ते स्वीकारतात, येणाऱ्या गोष्टींना ते स्वीकारतात. म्हणजे रामकृष्ण परमहंसांना एक आजार झाला, फोड आला अंगाला, आणि लोक यायचे, त्यांचे शिष्य सुद्धा विचारायचे की स्वामीजी देवीचा साक्षात्कार तुम्हाला झालेला आहे, देवी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलते, मग हा आजार बरा व्हावा म्हणून तुम्ही देवीला का सांगत नाही? त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उत्तर आहे, ते म्हणाले या देहाचा काही भोग असेल तो आता जरी मी देवीला सांगून शिल्लक ठेवला तर तो पुन्हा शिल्लकच राहील, आणि तसंही मला त्याचा काही त्रास नाही म्हणाले, कारण मला माहिती आहे हे साधन कधीतरी नाशिवंत देह जाणार सकळ. आमच्या गुरु महाराजांना दोंड शिरावर एक जखम झाली होती, वय 90च्या पुढं गेलेलं, तरी उभं राहून कीर्तन करायचे. त्या जखमेतून पाणी यायचं, हे व्हायचं. 2-4 बाऱ्या 10-5 बाऱ्या थंड पाण्यानं हातपाय धुवायचे दिवसभर, लघुशंकेला गेले आमके हातपाय. मग ते एकदा आपल्यासारखी काही मोठी माणसं समजून, महाराज आता बसून कीर्तन करा, आणि हे पाणी काय पायावर गार घेत जाऊ नका. महाराज म्हणले तुमचं म्हणणं खरं आहे, तुम्हाला माझी कळकळ आहे, पण त्या जखमेचा मला काही त्रास नाही म्हणे, आता ती जुनी झाली म्हणे, आता माझी त्या जखमेची ओळख झाली म्हणे, मला काही त्रास नाही. असं विनोदाने त्यांनी तो विषय टोलवून दिला. शेवटपर्यंत बसले काय नाहीच, कारण त्यांचे गुरु तसेच होते, बंकट स्वामी महाराज. आणि या दोन्ही सत्पुरुषांनी, नारायणगिरीजी महाराज हे आमचे गुरु आणि त्यांचे गुरु बंकट स्वामी महाराज, गावही तेच नेकनूर, निनगूर. हा नेकनूर, आता नेकनूर आहे, पहिलं निनगूर म्हणायचे. तर नेकनूर हेच गाव. आता किती 17 महात्म्यांची यादी आहे त्या गावच्या. भीमसिंह बाबा आपले तिथलेच होते, अनेक महात्मे. तर बंकट स्वामींनी सुद्धा दोर हाताला धरून असे कीर्तन केले, आणि नारायणगिरीजी महाराजांनी सुद्धा वयाची शेवटची जवळजवळ 20-25 वर्ष दोर हाताला धरून, नंतर झोक जायचं तर त्या दोराचा असा विळखा घालायचे हाताला असा. पण म्हणले, ते म्हणायचे नाही मला काय ते बरं नाही वाटत बसून. ते म्हणायचे, ते त्यांचे शब्द जरा वेगळे, जुन्या शब्द वापरते. ते म्हणायचे अरे एकदा बैल बसला का बसला, मग लोक त्याच्यावर पोतडं टाकीत येत म्हणे, तेव्हा मला बसायला सांगता काय म्हणे तुम्ही.
कडक होते शेवटपर्यंत. विठाला विठाला भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवार. देह त्यांनाही असतो, देहाचे धर्म त्यांनाही असतात, पण त्या देहाच्या दुःखाला ते आपलं दुःख मानतच नाही, कारण देहाचा संबंध त्यांचा संपलेला असतो. म्हणून महाराज म्हणतात नाही आम्हासी संबंधू, तो देह संबंध संपला. महाराजांना विचारलंही होतं एकदा, त्यांच्या अध्यात्मबोधावर तुकोबाराय होतीन विचारलं आपण कोण? महाराज म्हणाले मी वासुदेव तत्वता कळो येईल. म्हणजे देह संबंधच संपलाय, त्याच्यामुळे मी तुकाराम असं सुद्धा म्हणत नाही, मी वासुदेव म्हणतात, मी परमात्माच आहे. देवालाही म्हणतात वारीला गेल्यावर देवा अरे तू आणि मी वेगळा नाही. या लोकांना तसं वाटतंय. तुझं मज नाही भेद सहज केला से विनोद, सहज केला से विनोद, सहज केला देवा तू आणि मी वेगळा कुठे आहे? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. आणि म्हणून अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म ही जी महावाक्य आहे, या बोधावरती तुकोबाराय केव्हाच पोचलेले. आणि म्हणून म्हणतात आम्हाला संबंध उरला नाही, अर्थात संबंध म्हणजे देह संबंध. वेदांतामध्ये ज्या वेळेला संबंध हा शब्द येतो तो देह संबंधालाच अनुसरून अधिक. आम्हाला आता संबंध नाही, त्याच्यामुळे जरा मरण काही बाधू नाही आम्हासी संबंधू. मग आता देहच आपला मानत नाही तर वार्धक्याची भीती कुणाला? वेगवेगळ्या रोग आणि या गोष्टीची भीती कुणाला? आणि मरणाची भीती तरी कुणाला? कारण महाराज तर अगोदर म्हणाले मरण ही आधी, किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुभव. आणि म्हणून जरा मरण काही बाधू. मला असं वाटतं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनामध्ये आणि संतांच्या दृष्टिकोनामध्ये हे जमीन आसमानचं अंतर आहे. आपल्याला खूप भीती वाटते. तोटा होईल का याची भीती वाटते, म्हातारं झाल्यावर काय होईल याची भीती वाटते, मृत्यूला सामोरं जायचं याची भीती वाटते. महात्मे जेवढे आपल्या सुदैवानं खूप महात्मे या महाराष्ट्राला लाभले, आजही आहेत, पूर्वी होते. ह्या महात्म्यांजवळ जर जाऊन आपण पाहिलं त्यांना कसलं, कारण तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे ते जीवन जगत असतात. महाराज एका ठिकाणी म्हणाले पा आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. आम्हा भय चिंता नाही, धाक भयही नाही, धाकही नाही. आणि म्हणून इथे म्हणतात जरा मरण काही बाधू, वार्धक्याची भीती नाही. कारण वार्धक्य हे शरीराला येत असतं. मनुष्य जर विचारानं प्रसन्न राहिला, मनानं प्रसन्न राहिला, मनबुद्धीनं, तर वार्धक्याचं दुःख सुद्धा त्याला काही करू शकत नाही. एका ठिकाणी महाराज या भक्ती सुखाचं श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात आनंद तेथीचा मुकया बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, होती तरणे
तरणे रे हे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावरी रे नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावरी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावरी नाचत आनंद कल्लोळी कळी काळावरी घातली कास एक एकाहुनी बळी रे एकाहुनी बळी एक एकाहुनी बळी रे एकाहुनी बळी हे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावरी नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावरी या सगळ्या प्रमाणातलं एक टोक घेऊन पटकन पुढे जाऊ आपण. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. मला असं वाटतं कधी कधी विचार जर का नकारात्मक असले तर तरुण माणसं वृद्धासारखं वर्तन करू लागतात आणि विचार सकारात्मक राहिले प्रसन्नतेचे राहिले तर वृद्ध माणसं सुद्धा तरुणांना लाजवील या उत्साहानं काम करत राहतात. अनेक तरुण माणसं काय कपाळाला हात लावून बसलेले आपण पाहतो. तारुण्य आहे. केले होय याची जन्मी अवघे विठोबाच्या नामी. या मनुष्य देहात आणि त्यातही तारुण्यात मनुष्य काय करू शकत नाही. तो संसार प्रपंचाला आकार देऊ शकतो. तो सामाजिक जीवनात ठसा उमटवू शकतो. तो राष्ट्रीय कर्तव्य व्यवस्थित करू शकतो. तो धर्म कार्य सुद्धा नेटानं करू शकतो. पण हे त्यानं मनावर घेतलं तर आता याच्यातलं काहीच करायचं नसेल तर मग काय होणार. म्हणजे एका तरुणाला सांगितलं बाबा तू चांगला शिकलाय ना मग नोकरी कर. तो म्हणला महाराज नोकरीमध्ये फार लोकांचं सारखं ऐकून घ्यावं लागतं. कोण करील ती नोकरी. ते काय हा येतो तो सांगतो. बरं म्हटलं मग चांगलं आहे तुझ्या घरी भांडवल वगैरे व्यवसाय कर. महाराज काय खरं राहिलं त्याच्यात फारच स्पर्धा झाली. आधीचेच व्यापारी म्हणतात आम्ही तोट्यात आहे मी कुठं नवीन टाकू. मग म्हटलं बाबा शेती चांगली तुझी पाणी बिनी आहे तुझ्या विहिरीला शेती कर. महाराज शेतीचं कुठं काय खरं राहिलंय तुम्हाला माहित नाही का आता तुम्ही तर शेतकऱ्याच्याच घरातले आहात ना. मग म्हटलं जीव दे. अरे असा कुठं तरुण असतो म्हणजे जे सगळ्या गोष्टीकडे नुसतं नकारात्मकच पाहायचं. म्हणजे आमचे गुरु महाराज एक गोष्ट सांगायचे म्हणे एका पोराला बापाने सांगितलं अरे पाहुणे आले जा दूध घेऊन ये. बाप पोराला काय म्हटलं जा आपल्या शेजारून काकाकडून दूध घेऊन ये पाहुणे आलेत. तो म्हणला दादा त्यांचं कुत्रं लय खराब आहे ना. अरे म्हणे आता दिवस आहे रात्रीचं सोडलेलं असता बांधलेलं असेल. नाही पण मग बांधलेलं असेलच का. अरे बांधलेलंच असेल जा दूध घेऊन ये. पण मग ते घरी असतील का सगळे. अरे घरी राहतं कोणी ना कोणी एवढं मोठं घर आहे त्यांचं जा दूध घेऊन ये. पण मग दूध शिल्लक असेल का. बाप म्हणला जाऊ नको तू मी जातो. या असल्या लायकीचे जर तरुण असतील तर काय कामाचे. कामाचे ना धामाचे ना रामाचे. विठाला मायबाप हो. नकारात्मक माणसं आळशी माणसं कर्तृत्वहीन माणसं ना त्यांच्या कुटुंबाच्या उपयोगाला येतात ना राष्ट्राच्या ना धर्माच्या ना समाजाच्या कोणाच्याही उपयोगाला येत नाही. म्हणून माणूस हा उत्साही पाहिजे. माणूस कार्य. आताही नानांसारखी मंडळी आता या वयात येऊन कीर्तन ऐकायला बसायचं. मला सांगा काय नाही आले तर आपण काय दंड करणार आहे का. मोर्चा नेणार नानाच्या घरी. वय आहे सांगू शकता सर आता वय झालं बा महाराज. परंतु समाजामध्ये येण्याची आवड धार्मिक सामाजिक कार्यात आपण ही प्रेरणा घेतली पाहिजे. आपण फक्त काय होतं माणसांचे दोष पाहतो. गुण पाहून त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाकडे करावा. मग आपल्याला काहीतरी चांगलं जीवन जगता येईल. म्हणून नकारात्मक नको. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हातारा सुद्धा अगदी आपण पाहिलं किती किती अनेक क्षेत्रातले. आता पूजनीय बाबासाहेब पुरंदरे गेले आपल्यातून. किती वयाच्या 100ला जवळजवळ येऊन पोहोचलेले. पण तरी सुद्धा शेवटपर्यंत त्यांचं काम चालू ध्यास चालू.
शिवचरित्राचा अभ्यासही चालू, शिवचरित्र लोकांना वेगवेगळ्या पातळीवरून सांगण्याचं काम चालू. मला असं वाटतं ही माणसं म्हणजे त्यांच्याकडे पाहून अनेकांनी प्रेरणा घ्यावी. अशी किती उदाहरणं मला आपल्याला सांगता येतील. म्हणजे मी यूट्यूबवरती मागे एक पंडित भीमसेन जोशीजींचं गायन ऐकत होतो. इंद्रायणी काठी. कोणत्या वयात? आपण अनेकांनी ऐकलं असेल ते. जख्ख म्हातारं वय, अगदी पवारसाहेब वगैरे पुढे बसलेले आहेत ऐकायला सगळे, त्याच्यात दिसतंय. त्यात शब्द उठळत नाही, ताकद लागत नाही, पण तरी सुद्धा ठैराव घेऊन ताकद लावून ऐका तुम्ही जाऊन. इंद्रायणी काठी टाका. काय माणूस आहे महाराज या वयापर्यंत. आणि मग आपण तरुण वयामध्ये सगळं काही करण्याची शक्ती असताना आपण नकारात्मक विचार करतो. आणि म्हणून जरा मरण काही बाधू. तुकोबाराय म्हणले आम्हाला वार्धक्य थांबवू शकत नाही, त्याची भीती वाटत नाही. आणि मृत्यूची भीती काय? अभ्यास केला त्याला परीक्षेची भीती नाही. तसं जीवन पवित्र जगलाय, परमार्थमय जगलाय, त्याला मृत्यूची आणि मुळात शरीर आपलं नाही ही भावना आहे. आणि म्हणून जरा मरण काही. अध्यात्म क्षेत्रामध्ये अनेक मतप्रवाह आहेत, त्यापैकी द्वैत आणि अद्वैत हा एक मतप्रवाह आहे. द्वैत म्हणजे जीव आणि देव हे दोघे भिन्न आहेत, आणि अद्वैत म्हणजे जीवेश्वराचं ऐक्य. वारकरी संप्रदाय हा मुळात अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन करणारा, किंबहुना त्या परंपरेशी नातं सांगणारा. वारकरी पंथ हा जरी वैष्णव असला तरी हा शैव संप्रदायातून जन्माला आलेला असल्यामुळे तो अद्वैताचा विचार. भारतातले इतर वैष्णव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याचं नातं होत नाही. जरा थोडं वेगळ्या भाषेत सांगतो. आपल्याकडे जसं माणसं म्हणतात ना, ह्याचं आणि त्याचं नातं होत नाही, त्याचं आणि ह्याचं होत नाही, हे जसे काही बारकावे समाजात ऐकायला मिळतात. तुम्हाला जरा संप्रदायाचं नातं सांगतो. जेवढे वैष्णव संप्रदाय भारतात आहे त्यांचं आणि वारकऱ्यांचं नातं होत नाही. वारकरी वैष्णव, कारण ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, वैष्णव संप्रदाय. पण तरी त्यांचं, कारण ते द्वैती आहेत आणि वारकरी संप्रदाय अद्वैती आहे. मग वारकऱ्यांचं कुणाचं नातं होतं? वारकऱ्यांचं शैवांचं नातं होतं, कारण त्यांच्यातून आमचा विचार पुढे आलेला आहे. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा जाहला मुते. आता हरिपाठात तर रोज आपण आपली गुरु परंपरा सांगतो. कुठून आहे आपली गुरु परंपरा? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छेंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीचा उपक्रम करत असताना, सुरुवातच करत असताना ते कोणत्या वाटेनं जायचंय किंवा कोणता विचार द्यायचा हे स्पष्ट करतात. ते म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो आम्ही, व्यास ऋषींचा मागोवा घेत पुढे जाऊ. भाष्यकारा ते वाट पुसतू. इथे भाष्यकार म्हणजे आपली सगळीच गुरुजन संत मंडळी सांगत आली श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य, कारण त्यांनी गीतेवरती भाष्य केलं. जसं ज्ञानेश्वरीकार म्हणजे ज्ञानोबाराय, गाथाकार म्हणजे तुकोबाराय, भारुडकार भारुड कोणी लिहिली? नाथ महाराज. भागवतकार नाथ महाराज. तसं भाष्यकार म्हणजे गीतेवर भाष्य ज्यांनी केलं ते कोण? श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य. माऊली म्हणत नाही मी निंबार्काचार्यांना विचारील, मध्वाचार्यांना विचारील. त्या आचार्यांविषयी त्यांना आदर आहे, पण त्यांना माहिती आहे यांच्यात आपल्या थोडा भेद आहे, यांचं आपलं नातं होत नाही. आता हे नव्या पिढीला नातं कळणं अवघडच गोष्ट आहे सगळं, कारण नव्या पिढीला घरातलंच नातं ध्यानात राहिलेलं नाही. त्यांना संप्रदायाचं 700 वर्षापूर्वीचं नातं कसं समजून सांगावं आमचंही डोकं आता चालत नाही. विठाला मुळात आपलं आणि माऊलीचं नातं काय, आपलं तुकोबारायचं नातं काय, आपलं ज्ञानेश्वरीचं नातं काय, आपलं पांडुरंगाचं नातं काय, एवढं जरी आज आमच्या वारकऱ्यांच्या आणि नवीन सगळ्या मंडळीच्या ध्यानात आलं तर आपल्याकडनं चुका घडणार नाही, प्रमाद घडणार नाही. पण आज आपण जे पाहतो या व्यासपीठावरनं चुकीची वाक्य बोलणं, चुकीचे हावभाव करणं, अगदी आमच्या माय भगिनी आणि समाजातील सज्जनांना कुठेतरी खाली पाहावं लागेल अशा स्वरूपाची वक्तव्य करणं अशोभनीय आहे सगळं. आणि का घडतं तर आम्ही माऊलीला विसरलो, आम्ही तुकोबारायांना विसरलो, आम्ही पांडुरंगाला विसरलो. आम्हाला फक्त प्रसिद्धीची हौस निर्माण झाली, पैशाची ओढ निर्माण झाली
आणि त्या पायी परमार्थ आम्ही चुकीच्या दिशेला, आणि दुर्दैवाची बाब म्हणजे समाजातून त्याला प्रतिसाद मिळू लागला. मला वाटतं माल किती खराब असू द्या, पण बाजारपेठेत जर त्याला उठाव झाला तर कोण रोखणार आता त्याला? अशी परिस्थिती एकंदर महाराष्ट्रभरात निर्माण होऊ पाहते, झालेलीच आहे. विनंती एवढीच आहे, आता बाकी काय आम्ही फार कुणी मोठी माणसं नाही आहोत की काही कोणाला वेडं-वाकडं बोलायला, पण विनंती मात्र करू शकतो की आपल्याला आपल्या माऊलींचा अपमान होऊ द्यायचा नाही, आपल्या गाथेचा, आपल्या तुकोबारायांचा अपमान होऊ द्यायचा नाही. आपल्या गुरुजनांनी फार कष्ट घेतलेले आहेत, आपल्याला काहीच कष्ट नाही झालेले, पण ज्या मदन महाराजांची पुण्यतिथी आपण करतो त्या काळातल्या संतांचं जीवन जर आपण पाहिलं, त्यांचे खडतर परिश्रम, त्यांनी केलेला परमार्थ प्रतिकूलतेतला, तर फार परिश्रम झालेले. म्हणून आपला हा धर्म, हा संप्रदाय, ही ऋषीमुनींची परंपरा ही कुठे डागाळणार नाही. मला सांगा ना, मला नेहमी प्रश्न पडतो, कोणत्याही मस्जिदमध्ये कधी मौलाना चुकीचं बोलत नाही, तो धर्माचंच बोलतो, पोटतिडकीनं बोलतो, पण धर्माचं बोलतो. कोणत्याही चर्चमध्ये फादर हा चुकीचं बोलत नाही, नवरा बायकोच्या गोष्टी सांगत नाही, किंवा खालच्या दर्जाला जाऊन काही बोलत नाही. आणि मग आपल्याला हे कसं काय बरं वाटतंय याचा विचार प्रत्येकानं ठेवावा, कीर्तन करणारानं ठेवावा, कीर्तन ठेवणाऱ्यांनी जास्त विचार करावा, एवढीच माझी विनंती आहे. विठाला आपल्याला या देवधर्माच्या नावाखाली पाप करायचं का पुण्य करायचं? आपण पुण्यासाठीच करतो ना मायबाप हो सगळं, आपल्या लेकरा बाळाला, आपल्या आयुष्याला कुठंतरी ते पुण्य उपयोगाला यावं. आणि मग चुकीची वक्तव्य करणारी कीर्तनच आपण ठेवली तर पुण्य होईल काय? बरं, जे करतायत कीर्तनं त्यांना तरी पुण्य होईल काय? मग श्रम करून वाया जातील ना मायबाप हो सगळ्यांची. तेव्हा विनंती त्यासाठी आहे की कोणाचेच कष्ट वाया जाऊ नये, कीर्तन करणारे जे त्यांचे वाया जाऊ नये, कीर्तन ठेवणारे त्यांचे वाया जाऊ नये. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. आम्हाला आजही असं वाटतंय की एखादं वाक्य जरी चुकलं झोप येत नाही. चूक होते, आम्ही माणसं, पण सवय नसते ना असं काही चुकीचं वाक्य बोलायचं नाही. एखादं जर चुकून काही चुकीचं वाक्य गेलं तर झोप येत नाही नाना, भीती वाटते. आजही असं वाटतं आपले गुरु महाराज कुठेतरी असतील, फटकारतील आपल्याला असं वाटतं. आज त्यांना वैकुंठात जाऊन 12 वर्ष झाले, पण आजही धाक आहे, भीती आहे. असं वाटतं नाही नाही चुकलो तर काय म्हणतील. जे आहेत तेही आमचे वडीलधारे सगळे गुरुजनच आहेत ना आम्हाला. आणि म्हणून हा विचार कुठेतरी या कीर्तन क्षेत्रात नवीन येणाऱ्या मंडळींनी, मुलामुलींनी सगळ्यांनी करावा, एवढी कळकळीची विनंती आहे. विठाला हा अद्वैत सिद्धांताचा वारकरी संप्रदाय आहे. आणि इथे मी भक्त तू देवा ऐसे करी हे कल्पित द्वैत आहे. कारण भक्त झाल्याशिवाय त्या देवाचा आनंद घेता येत नाही. म्हणून संत महात्म्यांनी काय केलं, देवा तू देव हो, आम्ही भक्त होतो. एरवी तू आणि मी वेगळा नाहीये. मग ते गोपाळ म्हणले आम्ही गोपाळ होतो, तू श्रीकृष्ण हो. त्याशिवाय आपल्याला खेळ खेळता येणार नाही, त्याशिवाय सुख घेता येणार नाही. पण आम्हाला हा बोध नक्की माहितीये की तू आणि आम्ही एक आहोत. म्हणून द्वैताद्वैत भावे अवघे व्यापियले देवे. द्वैतातही तूच आहे आणि अद्वैतातही आमच्या तूच आहे. अद्वैतात अहम ब्रह्मास्मी म्हणजे देवा तूच आहे, आणि द्वैतात तू देव हो ना आम्हाला भक्ती करू दे. म्हणजे आमचं द्वैतही तूच व्यापलेलं आहे आणि आमचं अद्वैतही देवा तुझ्याच अस्तित्वानं व्यापलेलं आहे. द्वैताद्वैत भावे अवघे व्यापियले देवे. आणि मग जीवनात जे काही करतोय, तुकोबाराय म्हणतात आता आम्ही करतच नाही, आमच्या अंतरात बसलेला तो हरी हे सगळं करून घेतोय. अभंगाचं शेवटचं ए तुका म्हणे हरे तुका तुका म्हणे हरे तुका म्हणे अवघे माझे क्रीडा
करी आम्हा माझी क्रीडा करी आम्हा माझे क्रीडा करी नाही आमासे संबंध नाही आमासे संबंध नाही आम्हासे जरा मरण काहे बाधो जरा मरण जरा जरा मरण काहे बाधो जय जय ढोबा हरे विठोबार घुमाये ठोबार घुमाये
हरे हरे विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी नाही आम्हाशी संबंधू जरा मरण काही बाजू झालेली सेवा पूज्य महाराजांच्या चरणी समर्पित करू या ठिकाणी पूर्णविराम देतो. आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक दरेकर नाना असतील, सर्व आलेली मान्यवर मंडळी, सर्व संत मंडळी आणि ज्यांच्या आधिपत्याखाली हा उत्सव सुरू आहे ते आमचे मार्गदर्शक बबनजी महाराज बहिरवाल आणि जमलेले आपण सर्व भक्त भाविक सर्वांनाच भगवत कृपा लाभावी, सर्वांचं जीवन सुखी समृद्ध आनंदमय भक्ती संपन्न व्हावं एवढी प्रार्थना करून पूर्णविराम. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल ले ले गुरे वेवा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारी गाडी काढम्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम 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 महाराजांच्या 25व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तुमच्या पुढं सांगायला त्यांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही. आता तुम्हाला त्याच्यातलं काय घ्यायचं न घ्यायचं आपला प्रश्न आहे, पण महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल आता काही जास्त बोलत नाही, वेळ झालेला आहे. तर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.